हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज दुसरा दिवस आहे, मी गावाला आलेलो आहे. तर काल तुम्ही पालखी वगैरे सगळं बघितलं. तर काल रात्री आम्ही गेलो नाही तिकडे, त्यामुळे मग काही शूट वगैरे नाही केलं. पालखी वगैरे बघितली आमची कशी असते, कसं काय वगैरे. तर उद्या पाडवा आहे, तर 2 दिवस म्हणजे उद्याच्या दिवस अजून थांबणार आहे मी. तर आज काही कार्यक्रम होता म्हणून मग आम्ही ठरवलेलं की आज पोपटीचा प्लॅन करूया म्हणून. तर त्यासाठी कोयते वगैरे घेऊन आलो आणि मडकं वगैरे शोधून झाला. आता फक्त बांबुर्डीचा पाला बघतोय तर कुठं भेटतो का. कुठे आहे रे? तर हर्षवने मी आलो. कुठे बांधाला हे काय हे तेच आहे ना? हा पाला, त्याला बांबुर्डीचा पाला म्हणतो. तर हा आता जमा करून घेऊन जातो जरा. म्हणजे मी आज सगळं बघाल कसं वगैरे आणि पोपटी वगैरे कशी बनवतो ते सगळं तुम्हाला दाखवतो मी. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा. आता सध्या मी बांबुर्डीचा पाला गोळा करतो, बघतो जेवढा होतो तेवढा आणि मग घेऊन जातो घरी. ओके, काय बोलतो? घे नंतर काढायला होते. हां, नंतर हे पण घे. इकडे आहे बराच पाला. हे काय सगळं हे बांबुर्डीचाच बोललेलं आहे. ॲक्च्युली तिकडे होतं, बट ते मला साफ करतात ना. आम्ही घेऊन जातो आता. कर पटापट काम. चल. इथे प्रथम ठीक आहे कापत आहे. तर काय आता आहे बघा, एवढा आम्ही जमा केला बांबुर्डाचा पाला वगैरे. इकडे देवळाच्या माळाच्या इथे आलेलो आम्ही. हां, गोबऱ्या म्हणतात रे जरा. तर आता बांबुर्डीचा पाला वगैरे घेतलाय. आता इकडे वाडा आहे ना बाबांचा, तर तिकडे पेंडा घ्यायला जातोय. इकडे रेंज आली रे. गाईज बघा रेंजर कसं असते बघा. तर इकडे आता पेंडा वगैरे घेऊ. पावसाचं वातावरण आणि आत्ताचं सगळे सुकलेलं वातावरण बघा किती फरक आहे. गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की इकडे पूर्ण हिरवळ असते आणि आता सगळं गवत सुकलेलं आहे, पूर्ण रान झालं. तर आता जातो आम्ही तिकडे पेंडा काढायला. तर बघू भेटतो का. तर गाईज इथे आम्ही आता पेंडा वगैरे घेतला आहे. इकडे बघ. आज उठेल नंतर सर एवढा पेंडा घेतलेला आहे. हा इथे बाबांचा वाडा आहे, बट बैल नाही आहे त्याच्यात. इथे बाबा बिचारे काम करतात. बाबा इकडे बघा. हां, घे. गोवऱ्या आहेत? गोवऱ्या आहेत? नाही ना. हां जातो घरी. हां, तर सगळं घेऊन वेल बघा कसं चाललं. एक बघतो वेलची रील शूट करतो इकडे आणि जातो. चला मग डायरेक्ट संध्याकाळीच भेटतो. तुम्हाला चिकन वगैरे आणायचं ते वगैरे सगळं दाखवतो. बाय. तर गाईज आम्ही आता घरी आलेलो आहे आणि घरातून निघालो होतो फक्त बांबरूड आणायला. हां, तेच घरी निघालो होतो फक्त बांबरूड आणायला. मला ते एवढं सगळं घेऊन आलं. तर आम्ही आजीच्या रिॲक्शन्स वगैरे बघूया कसं काय असतं ते. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडं काकूनी बसले. या हे काकू आजी बसले ते. इकडे माई आहे. काकू उभे आहे, आत्या बसले तिथे. इकडे आत्या आहे. हा, सगळं आणली नाही बघ. हा
आता फक्त जाळायचं कुठे ते बघा. नाही नाही वीट हे फाडी घेऊ ना. तर गाईज आता आम्ही चाललोय चिकन आणायला. चिकन आणायला चाललोय सचिन दादा आणि मी. इकडे आजी बसले. काय तर काय आता आम्ही फुल स्पीड. चिकन वगैरे काय भेटतं तर बघू, नाही तर मग पुढे बघायला लागेल आता कुठे काय भेटतं ते. कारण तिकडं चालू आहे म्हटल्यानंतर सगळं बंद असणार. तर गाईज आता आम्ही आलो इथे चिकन घ्यायला. चिकन कटिंग चालू आहे. तर चिकन वगैरे घेऊ आणि खाली जाऊ. तर दुकानात ओपन झाले. हा पंचावन्न आहे. या गाडीने आलो आम्ही ॲपसाईड. तर घेतो आता चिकन वगैरे आणि जातो खाली. तर काही सामान वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहे घरी. हे बघा एवढं सगळं घेऊन आलं आहे. चिकन मसाले वगैरे सगळं काय काय घेऊन आलं. आता थोड्या वेळाने संध्याकाळी इथं तयारी करायला घेऊ. ते फक्त मला दाखवतो तोपर्यंत. बाय. तर काहीच चिकन वगैरे आणलेलं आहे आणि हे दोघं आता साफ करतात इकडे. हे बघा 1.5 किलो चिकन आणलं आहे. आणि इकडे मसाले आहेत. एक पावट्याची शेंग नाही भेटली फक्त, नाही तर बाकी सगळे अंडी बिंडी आणलेली आहेत. तर कसं काय होतं मी तुम्हाला दाखवतो. आता संध्याकाळ झाली. बनवणारा मीच आहे. कोण आहे बनवणारा? मीच, म्हणजे प्रथम टिक्की. ठीक आहे चला, तुम्ही डायरेक्ट बनवतानाच भेटतो. बाय. बोल. आता बघू शकता तुम्ही आपला प्रथम. तर गाईस आम्ही आता चिकन म्हणजे पोपटी बनवायची तयारी चालू केलेली आहे. आता मी लेअर टाकतो. तेच चालू आहे. थोड्याच वेळात आमची सगळं पेंडा वगैरे आणले तू पेटताना वगैरे दाखवतो. मी आणलास शेण आणलं सगळं. किती लेअर बनते रे याच्यात? जेवढी बनते तेवढी लेअर टाकू. अंडी पण टाकायच्या ना? अंड्या याच्या वरती अंडी टाक. भाई आपला मेहनत करतोय. मेहनतीला सपोर्ट करा सगळ्यांनी. गाईस तुम्ही बघू शकता इथे आमचे दादा बंधुराया प्रथम टिक्की. इथे पोपटी एकदम नीट लेअर बनवतात. आतमध्ये भांबुडीचा पाला आणि आम्ही चिकनची फोटो टाकलेले आहेत एकदम. इथे आमचे बंधुराया दुसऱ्या घराची डिके आलेली आहेत. साहेब टॉर्च मारून दाखवतात आमच्या बंधुरायांना. बाई बघ एवढं चिकन भरलं आहे. मला भाई एकदम बघा मॅरिनेट केलेलं चिकन, अंडी आणि हा भांबुर्ड्याचा पाला. आता आम्ही व्हेजमध्ये काय भेटलं ना. तसं नाही, तसं कसं लावतोय? पहिलं पाला तर लाव. चिकन झालं ना डायरेक्ट टाकतो ना अंडी. टाक. काय पण करा, गावाला असं उघड्यात बसू नका. मच्छर फोडून काढते. 2च लेअर करू काय? कर. नाही ते एकच लेअर कर एकच लेअर. सगळं भाई चिकन आणि सगळं काय अशा प्रकारे आमची पोपटी रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. थोडी वाकडे तिकडे झाले बट झाले. हे बघा आता ही पोपटी आम्ही मस्त पोपटीचा बेत करणार आहे. तर पोपटीचा बेत करणार आहे इकडे मागच्या साईडला. इथे काकू आहे. इकडे आम्ही पोपटी लावणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो कसं वगैरे करणार आहे.
आता सगळं पॅकिंग वगैरे करून झालेलं आहे. मडकं वगैरे ते तयार झालं आहे रेडी. आता फक्त त्याला तिथे आगीमध्ये टाकून द्यायचं. बस एवढंच. तर चला डायरेक्ट तिकडेच भेटतो. बाय. हा आमचा माठ लागलेला आहे अशा प्रकारे. मी व्हॉइस ओव्हर करते कारण मी त्याची बहीण आहे गाईस. माझं नाव तन्वी डिके अँड वेलकम टू प्रथम चॅनल. लावून टाकले खीच काय हीच जा सुरी घेऊन शेंडे कुठे लावला. मी कामात आहे, तुला दिसत नाही इथे. शेंडे कुठे लावला. गप बस गप बस. पूर्ण काय केलं पाहिजे रे. मोठी जागा पाहिजे रे. तशा प्रकारे आम्ही हे केलेलं आहे. काहीतरी वाकडं तिकडं केलेलं आहे, बट केलेलं आहे. आता हे पेटवणार आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ ठेवणं, तर अर्धा तास मग, आणि त्याच्यानंतर मग पोपटी रेडी होईल आमची. सगळीकडनं मार, पाठून पण मार, पटापट मार. अरे पेंडाच घे ना. येस, वॉर्म फायर. बेंटेन मधला कॅरेक्टर आठवते तुम्हाला? वॉर्म फायर. तो बघ आमचा वॉर्म फायर ते जळतोय आगीत. हा आमचा फायरमॅन बरोबर नाही भाई. संपला पेंडा. पेंडा जास्त लागेल. टाका अजून. हा काय पेंडा आहे. लाकडी आग पकडते. तर अशा प्रकारे माझ्या भावंडांनी आग लावलेली आहे. आणि इथे काकू आलेली आहे बघायला की कशी आग लावली आहे. जिथे मी या लोकांना दुपारपासून बोलतोय आपण कौल फ्राय करू, आपण कौल फ्राय करू, तरी पण हे दोघं नीच पोपटी करायची. पोपटी झाली, संपली, मटक्याला आगच नाही लागली. गाईज आमची थोडीफार पोपटी झालेली आहे रेडी. आणि काय माहिती आतमध्ये शिजलंय की नाही, थोड्या वेळाने बघू. आम्ही ओपन करू. इकडे सचिन दादा आहे, हर्षू आहे. तर आता बघू गाईज थोड्या वेळाने. थकलोय. गरम झालं. उचल जाऊ. सावकाश. अशा प्रकारे आमचं मडकं घेऊन जातात. तर आरामात आराम. झाडून पूजा करता येईल. आरामात आराम. तर हे आमचं भाई टबला नको लावू. हा टब घेऊ. कारनामे. परत परत घेऊन ये रे. ती पण तिथे घासून ठेवली मी. बंद कर, बंद कर. राहू दे कंटिन्यू मध्ये. काढ एवढा होतं त्याला काढचा. अरे खोलायला लागेल. आता हे दुसरी ब्लॉगर आहे. हे सगळं काढल्यानंतर पुन्हा एकदा स्वस्त ब्लॉगर. रेस ब्लॉगर. एक वेगळा पार्ट त्याचा रिलीज करणार आहे. कोण बघतो? किती जण बघतात? मी एकाच माणसाला पाठवते. स्नॅप टाकते. कोण? अशा प्रकारे आमचं मडकं ब्लॉगर. शब्द जरा जपून वापरावे असे. काय आहे देव? काहीतरी दे पकडायला. फळी घे. अरे व्हिडिओ चालू आहे रे. मी काय बोललो? तू बोल ना. अर्धा मसाला तू बोलला, तू ऐकला. हा शिजलाय. आता कपडा आण फक्त तनु. अरे ते बघ व्हिडिओ. अरे चालेल. ब्लॉगर झाला ना, झोप नाही.
पडू दे सगळा. अशा प्रकारे आमची पोपटी रेडी झालेली आहे. थांब ना. मस्त शिजलेलं पण आहे. तर सचिनदा, तन्वी, आम्ही सगळे मिळून आता हे खाणार. चला बाहेर घेऊन. एवढीच आहे. हो. सो इथे आम्ही आता बसलोय खायला मस्त पैकी. इकडे काकी आहे, आत्या आहे, मडक्यावाल्या काकी. आता डायरेक्ट खाऊनच भेटतो तुम्हाला. बाय.